बहुजन विकास आघाडीचे माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्यावर त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांकडून किरकोळ कारणावरून ठोसे आणि बुक्क्यांनी मारहाण झाली आहे। ही घटना शुक्रवारी रात्री 11:30 वाजता घडली आहे। 20 ते 25 जणांच्या घोळक्याने राऊत राहत असलेल्या इमारतीच्या आवारात रात्री 11:30 वाजता येऊन ठोशाने बुक्क्याने मारहाण करून त्यांच्यावर हल्ला केला। हल्ल्याची घटना इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। रमाकांत पाटील उर्फ सोन्या, इम्तियाज शेख यांच्यासह 20 ते 25 जणांवर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रमाकांत पाटील हे पक्षाच्या नगरसेविकेचे पती आहेत। रमाकांत पाटील यांनी राऊत यांना फोन करून तुम्हाला बोलायचे आहे असे सांगून इमारतीच्या आवारात बोलावून हा हल्ला केला असल्याचं राऊत यांचं म्हणणं आहे। तर विरार पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रमाकांत पाटील यांनी मला 11 वाजता फोन केला की प्रशांत तुला भेटायचं आहे, खाली आहे, बिल्डिंगच्या खाली आहे। म्हणून मी बिल्डिंगच्या खाली गेलो। खाली गेल्यानंतर परत 5 मिनिटं त्यांनी लेट केला म्हणून 5 मिनिटांनी परत फोन केला की काय आहेत, आम्ही आलाय खाली। आणि तो 5 मिनिटांनी आला, डायरेक्ट एंट्री केली, 20-25 मुलांना घेऊन आला मध्ये आणि डायरेक्ट माझ्याकडे अटॅक केलेला आहे। काय कारण काय होतं, कशासाठी अटॅक केला? कारण काय मलाच कळत नाही। डायरेक्ट आला आणि अटॅक केला आणि त्याने जीवे मारण्याची धमकी दिली मला। त्याची तुला तलवारीने कापून टाकले, तुला मारेल अशी जीवे जाण्याची धमकी दिली। रमाकांत पाटील सोन्या हा कारगिल नगरमध्ये केबलचा त्याचा धंदा आणि अनाधिकृत बांधकामं करतो या ठिकाणी। आणि माझी नगरसेविका मिनल पाटील यांची नवरा आहे। काय आपण याबाबत तक्रार वगैरे केली? मी आता पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे आणि त्याच्यावरती पोलीस कारवाई करतील।